तुम्ही फक्त विचार करा, एक 59 वर्षाचा माणूस सलग 20 दिवस अन्नाचा एक कणही न खाता फक्त मिठाच्या पाण्यावर जगतोय. त्याचं वजन तब्बल 9 किलो 100 ग्रॅमनं कमी झालंय. शुगर लेवल धोकादायक पातळीवर घसरली आहे आणि आता त्याला उभं राहण्यासाठी देखील दुसऱ्याचा आधार घ्यावा लागतोय. पण तरीही तो आपल्या मागण्यांवर ठाम आहे. आपण प्रख्यात शिक्षण तज्ज्ञ, प्रयोगशील शिक्षक आणि हवामान कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्याबद्दल बोलतोय. पण आज आपण फक्त त्यांच्या आंदोलनावर बोलणार नाही, तर या आंदोलनाच्या निमित्तानं निर्माण झालेल्या कायदेशीर पेचाबद्दल बोलणार आहोत. एखाद्या व्यक्तीनं स्वतःला संपवण्याच्या इरेला पेटून आमरण उपोषण म्हणजेच बेमुदत उपोषण केलं तर कायदा त्याला तसं करू देऊ शकतो का? म्हणजे बेमुदत उपोषण कायदेशीर आहे का? वांगचुक यांची प्रकृती आणखी खालावली तर पोलीस बळजबरीनं त्यांच्या नाकात नळी टाकून त्यांना जेवण भरू शकतात का? आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे समजा या उपोषणादरम्यान त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्यासाठी सरकारवर खुनाचा खटला चालवला जाऊ शकतो का? आजच्या कायदा काय सांगतो मध्ये मी तुम्हाला याच सगळ्या प्रश्नांची कायदेशीर उत्तरं सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पुढे जाण्याआधी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही अजूनपर्यंत टीओडी मराठी चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. नमस्कार, मी सदानंद गायळ, तुम्ही बघताय टीओडी मराठी. सुरुवातीलाच आपण उपोषण का आणि कशासाठी सुरू आहे ते बघू. प्रयोगशील शिक्षक आणि हवामान कार्यकर्ते सोनम वांगचुक हे 28 जून 2026 पासून दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर बेमुदत उपोषणाला म्हणजेच आमरण उपोषणाला बसलेत. कॉंग्रेस जनता पार्टीच्या पाठिंब्यानं हे त्यांचं उपोषण सुरू आहे. वैद्यकीय प्रवेशाच्या पूर्व परीक्षेत म्हणजे नीटच्या पेपरफुटी प्रकरणामध्ये शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. या 20 दिवसात त्यांच्या शरीराची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. द इंडियन एक्सप्रेसच्या एका विश्लेषणानुसार माणूस अनेक दिवस उपाशी राहतो तेव्हा पहिल्या 24 तासात शरीर यकृतातील म्हणजे लिव्हर मधील ग्लायकोजन वापरायला सुरुवात करतं. त्यानंतर शरीर जगण्यासाठी स्वतःची चरबी जाळू लागतं. यामुळं कीटोन्स रसायन तयार होण्याची प्रोसेस सुरू होते. वांगचुक यांचं ब्लड ग्लुकोज हे आता 67 पर्यंत घसरलंय. त्यांची तपासणी करणारे डॉक्टर सतीश लांबा सांगतात की आता त्यांच्या शरीरातील फॅट संपलंय, स्नायूंचं नुकसान व्हायला सुरुवात झाली आहे. यापुढची सगळ्यात धोकादायक पायरी म्हणजे त्यांचे शरीरातील महत्त्वाचे अवयव निकामी होणं आहे. मग आमरण उपोषण कायदेशीर आहे की बेकायदेशीर? आता आपण मूळ मुद्द्याकडे येऊया. आमरण उपोषणाला भारतीय कायदा परवानगी देतो का? तर याचं थेट उत्तर आहे होय. उपोषण करणं हा भारतात गुन्हा नाही. भारतीय संविधानाचा कलम 19(1) मध्ये आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य देतं आणि कलम 19(1)(b) विनाशस्त्र शांततापूर्ण एकत्र येण्याचा अधिकार देतं. उपोषण हा शांततापूर्ण आंदोलनाचाच एक महत्त्वाचा भाग आहे. या संदर्भात मद्रास हायकोर्टाचा एक जुना निकाल देखील खूप महत्त्वाचा आहे. 19 फेब्रुवारी 2021 ला द हिंदूने दिलेल्या बातमीनुसार न्यायमूर्ती एन आनंद व्यंकटेश यांनी स्पष्ट केलं होतं की केवळ मागण्या मान्य करण्यासाठी उपोषणाला बसणं म्हणजे भारतीय दंड संहितेच्या कलम 309 अंतर्गत आत्महत्येचा प्रयत्न ठरत नाही. म्हणजेच उपोषण करणं हे पूर्णपणे कायदेशीर आणि घटनात्मक आहे. मग सरकार किंवा पोलीस उपोषण का सोडवतात? इथंच सगळ्यात मोठा कायदेशीर पेच सुरू होतो. एकीकडे संविधानाचं कलम 19 तुम्हाला आंदोलनाचा अधिकार देतं तर दुसरीकडे कलम 21 नागरिकाच्या जीविताचं रक्षण करण्याची जबाबदारी सरकारवर टाकतं. कोणताही देश किंवा तिथलं सरकार आपल्याच नागरिकाला डोळ्यासमोर तडफडून मरू देऊ शकत नाही. म्हणजे जोपर्यंत उपोषणकर्त्याचा जीव सुरक्षित आहे तोपर्यंत सरकार हस्तक्षेप करत नाही. पण जेव्हा त्याच्या जीवाला गंभीर धोका निर्माण होतो तेव्हा प्रशासनाला कलम 21 अंतर्गत कारवाई करावीच लागते. भारतीय न्याय संहितेच्या कलम 224 नुसार कुणी सरकारी अधिकाऱ्याला त्याचं काम करण्यापासून रोखण्यासाठी आत्महत्येचा प्रयत्न करत असेल तर त्याला 1 वर्षाच्या शिक्षेची तरतूद आहे. मग फोर्स फिडिंग म्हणजे काय? तर वांगचुक यांच्या उपोषणाला 20 दिवस झाले तरी सरकार त्यांच्याशी आंदोलकांशी कोणतीही चर्चा करत नाही किंवा सरकारला आंदोलनावर तोडगा काढण्यात अपयश आलंय. याच पार्श्वभूमीवर वांगचुक यांची प्रकृती ढासळल्यानं दिल्ली हायकोर्टात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली. यात वांगचुक यांच्यावर सक्तीनं वैद्यकीय उपचार करण्याची मागणी करण्यात आली. हायकोर्टानं तात्काळ निर्देश दिले की प्रत्येक जीव महत्त्वाचा आहे, तो वाचला पाहिजे. सरकारनं वांगचुक यांची दररोज वैद्यकीय तपासणी करावी आणि गरजेनुसार वैद्यकीय हस्तक्षेप करावा म्हणजेच फोर्स फिडिंग करण्याची मुभाही हायकोर्टानं दिली. पण हे फोर्स फिडिंग नेमकं असतं तरी काय? तर द इंडियन एक्सप्रेसशी बोलत असताना डॉक्टर गौरव जैन यांनी याचं भयंकर वास्तव उलगडून सांगितलंय. फोर्स फिडिंगमध्ये रुग्णाच्या नाकातून किंवा तोंडातून एक नळी थेट त्याच्या पोटात टाकली जाते. यातून त्याला पाणी, प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट दिले जातात. पण हे अतिशय धोकादायक ठरू देखील शकतं.
डॉक्टर जैन यांच्या मते बळजबरी करत असताना ही नळी चुकून फुफ्सात जाऊ शकते. यामुळं श्वास गुदमरून व्यक्तीचा जागीच मृत्यू देखील होऊ शकतो. विरोध करताना रुग्णाचे दात तुटू शकतात, नाकाचं हाड फ्रॅक्चर होऊ शकतं. शिवाय नळीवाटे इन्फेक्शन शरीरात पोहोचण्याचा देखील धोका असतो. नैतिकतेच्या पातळीवर वर्ल्ड मेडिकल असोसिएशनच्या डिक्लेरेशन ऑफ माल्टानुसार मानसिकदृष्ट्या सक्षम असलेल्या व्यक्तीला बळजबरीनं अन्न भरवणं हे अनैतिक मानलं जातं. भारतात इरोम शर्मिला यांना सलग 16 वर्ष अशाच पद्धतीनं नाकात नळी टाकून जगवण्यात आलं होतं, पण त्या कोठडीत होत्या हे देखील आपण ध्यानात घ्यायला पाहिजे. वांगचूक हे सार्वजनिक ठिकाणी आंदोलन करतायत. अण्णा हजारे यांच्या 2011च्या आंदोलनात त्यांना बळजबरीनं अन्न देण्यात आलं नव्हतं, फक्त वैद्यकीय देखरेख ठेवण्यात आली होती. उपोषणकर्त्यांचा मृत्यू झाल्यास मग जबाबदारी कोणाची? तर एबीपी लाईव्हच्या एका विश्लेषणानुसार उपोषणकर्त्याचा मृत्यू झाला तर सरकारविरुद्ध थेट खुनाचा किंवा हत्येचा खटला चालवला जाऊ शकत नाही. याचं कारण देखील स्पष्ट आहे, कारण उपोषण हा त्या व्यक्तीचा स्वतःहून घेतलेला निर्णय असतो. सरकारनं त्याला उपाशी राहण्यासाठी मजबूर केलेलं नसतं. मात्र प्रशासनाला देखील हात झटकता येत नाहीत. पोलीस किंवा प्रशासनानं वेळेवर वैद्यकीय मदत पुरवण्यात हलगर्जीपणा केला तर मानवाधिकार आयोग किंवा न्यायालयाद्वारे त्यांच्यावर कडक कारवाई होऊ शकते. जसं की दिल्ली हायकोर्टानं देखील या प्रकरणामध्ये वांगचूक यांच्या बाबतीत रोजच्या रोज अहवाल मागितलाय. सध्याच्या घडीला अखिलेश यादव, शशी थरूर यांच्यासारख्या अनेक राजकीय नेत्यांनी आणि बॉलिवूडमधल्या अनेक कलाकारांनी वांगचूक यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली आहे. मात्र वांगचूक आपल्या निर्णयावर ठाम आहेत. त्यांची प्रतिक्रिया अत्यंत मार्मिक आणि बोलकी आहे. मला माझं उपोषण संपवायला सांगू नका, तर सरकार आमच्याशी बोलायला तयार का नाही हा प्रश्न त्यांना विचारा, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. थोडक्यात काय, तर वांगचूक यांच्या उपोषणाची तब्येतीची सगळीकडे चर्चा आहे, पण मोदी सरकार मात्र त्यांच्या आंदोलनाची दखल घेत नाही. लोकशाहीत संवादानं प्रश्न कुठलाही सुटत असतो, सुटायला देखील पाहिजे. मात्र 20 दिवस झाले राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या या उपोषणाची साधी दखल देखील आपलं सरकार घेत नाही. त्यामुळेच हा कायदेशीर पेच निर्माण झालाय, जीवाला धोका निर्माण झालाय. पण तुम्हाला काय वाटतं, वांगचूक यांच्याशी मोदी सरकार असं का वागतंय? वांगचूक यांच्याशी चर्चा न करण्याची मोदी सरकारची भूमिका तुम्हाला पटते का? आणि खरंच पंतप्रधान नरेंद्र मोदी शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतील का? कमेंट करून तुमची मतं नक्की सांगा. हे माहितीपूर्ण विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा, व्हिडिओ मित्रमंडळींना शेअर करा आणि अशाच विश्लेषणासाठी TOD मराठी चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.